नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू का माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सवाजी तुळसकर. मित्रांनो, आता ज्या नुकत्याच महानगरपालिकेच्या आणि आता काल परवाजी पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, त्याचे निकाल लागले आणि त्या निकालाअंती त्या स्थानिक लेवलच्या त्या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठीची बुचच मारलेली आहे. कळलं का? आपल्या पक्षश्रेष्ठीची, आपल्या हाय कमांडचे कमांड मांडायचे, त्यांचे जे कमांड होते, त्यांनी जी आज्ञा केली होती त्यांना झिडकारलेलं आहे आणि आपापले ते निर्णय घ्यायला लागलेले आहेत. आलं का लक्षात मी काय म्हणतोय ते? आता हे पक्षश्रेष्ठी कोण आहे? तर खुद्द उद्धव ठाकरे आणि खुद्द राज ठाकरे. लक्षात आलं का? मनसेचे मालक आणि उभाटाचे मालक, या दोन्ही मालकांची आता या स्थानिक लेवलच्या, स्थानिक पातळीच्या नेत्यांनी बूच मारलेली. मी असं का म्हणतोय? यापूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता मी KDMC बद्दल, तुम्हाला माहितीच असेल. मग त्या KDMC मध्ये जी काय निकाल लागले, म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर तिथल्या स्थानिक नेत्यांनी म्हणजे राजू पाटील यांनी निर्णय घेतले, परस्पर निर्णय घेतले. राज ठाकरेंना कळवलंच नाही आणि कळवलं तर त्यांनी जे कमांड होते, त्यांनी दिलेले निर्देश होते, त्यांना झुडकारलं आणि तिथे ते एकनाथ शिंदेच्या सोबत गेले, युतीच्या सोबत गेले. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? ही गोष्ट समजण्यासारखी आहे. स्थानिक लेवलच्या नेत्यांनी बूच मारली. आताच एक जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यात, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्यात आणि असंच एक प्रकरण आता परत एक चंद्रपूरमध्ये घडलं. आणि मग त्या चंद्रपूरच्या स्थानिक पातळीचे, स्थानिक लेवलचे नेते यांनी सुद्धा एका पक्षश्रेष्ठीची बूच मारली. आता पक्षश्रेष्ठी कोण आहेत? ते हायकमांड कोण आहे? तर उद्धव ठाकरे यांनी दिलेले निर्देश, यांनी दिलेले कमांड यांनी झुडकारली आणि ते भाजपासोबत गेले आणि तिथे काँग्रेसचा महापौर बनणार होता. जर आकडेवारीची जर बेरीज केली असती तर काँग्रेसचा महापौर हा तिथे बनला असता. काँग्रेस, उभाटा, वंचित आणि अपक्ष धरून. असं असताना बहुमत कोणाला होतं? तर काँग्रेसला. 27 उमेदवार निवडून आले होते. मग काँग्रेसचा महापौर बनला का? नाही. त्यांची निवड झाली का? नाही. इथेच मोठा घोळ झालेला आहे. हा घोळ कोणी केला? उभाटाच्या त्या 6 नगरसेवकांनी. ते उद्धव ठाकरेंना भेटायला आलेत, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर, महापौराच्या निवडणुकीच्या अगोदर ते भेटायला आले मातोश्रीवरती आणि त्यांनी चर्चा केली उद्धव ठाकरेंसोबत आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना सपशेल नकार दिला. हे लक्षात घ्या, विरोधी पक्षात बसावं लागलं तरी चालेल, ही त्यांची वारंवार भूमिका राहिली या सगळ्या चंद्रपूरच्या विषयामध्ये. न येता चंद्रपूरच्या एका निर्णयामुळे अनेक महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असे प्रसंग निर्माण होतील. आणि तो नकार दिलाय ना, हे सांगण्यासाठी त्यांचे जे भोंगे आहेत त्यांनी आपला भोंगा वाजवला आणि त्यांनी येऊन आपल्या भोंग्यामधून ते जाहीर केलं की आम्ही एखाद्या वेळेस विरोधी पक्षात बसायला आम्हाला ते मान्य आहे, पण आम्ही भाजपासोबत जाणार नाही. असं कोणी सांगितलंय? पक्षश्रेष्ठीने, खुद्द उद्धव ठाकरेंनी, मालकांनी. लक्षात आलं का? असं असताना सुद्धा ते ज्या वेळेला त्यांचे स्थानिक पातळीचे नेते हे परत चंद्रपूरला गेले निघून आणि त्यांनी परस्पर निर्णय घेतला. लक्षात आलं का? तसं KDMC मध्ये परस्पर निर्णय घेतला त्या राजू पाटलांनी, तसं आता या चंद्रपूरच्या स्थानिक नेत्यांनी एक निर्णय घेतला. त्या स्थानिक नेत्यांनी निर्णय घेतला. ते स्थानिक नेते कोण आहेत? संदीप गिरे. त्यांनी आपल्या मालकाचे जे आदेश होते ते झुडकारले. लक्षात आलं का? त्यांनी दिलेले आदेश की भाजपासोबत आपण जायचं नाहीये, भाजपाला आपण समर्थन करायचं नाहीये, हे सगळे आदेश झुडकारले आणि ते स्थानिक पातळीवर जाऊन त्यांनी निर्णय घेतला की आम्ही भाजपसोबत जाणार. भले मग त्यांना ते 1.25 वर्षानंतर महापौर पद मिळणार आहे किंवा उपमहापौर पद मिळालं, ही गोष्ट गौण आहे माझ्यासाठी, मतदार राजासाठी. मला मतदार राजाला हे लक्षात आणून द्यायचं आहे. ही गोष्ट गौण आहे. मग भाजपाने 1.25 वर्ष महापौर पद आपल्याकडे ठेवलंय, त्याच्यानंतर 1.25 वर्ष त्या उभाटाच्या नेत्यांना महापौर देणार ते, आणि मग उपमहापौर पद हे उभाटाला दिलेलं आहे 5 वर्षासाठी. या सगळ्या गोष्टी गौण आहेत. ही राजकीय बेरीज आहे. पण इथे तुमचं लक्ष मी जे वेधतोय, तुमच्या लक्षात जे आणून देतोय, ती गोष्ट काय आहे? तर स्थानिक पातळीच्या, स्थानिक लेवलच्या नेत्यांनी
यांची बूज मारलेली आहे. आपल्या पक्षश्रेष्ठींची, आपल्या हायकमांडची, आपल्या मालकांची. लक्षात रखा, ही लक्षवेधी आहे गोष्ट, ती लक्षात घेणं आवश्यक आहे. आता हे जे पक्षश्रेष्ठी आहेत ना, हायकमांड आहेत, त्यांची आता तो कमांड त्या पक्षावरचा सुटलेला आहे. जे आपण म्हणतात ह्या पक्षाचा मी मालक आहे, ह्या पक्षाचा मी मालक आहे, ही संघटना माझ्या मालकीची आहे, हे माझं दुकान आहे, हे प्रायव्हेट लिमिटेड दुकान आहे, हे जे सांगणारे हे जे काय नेते आहेत ना, त्यांचा आता न जुमानता स्थानिक जे नेते आहेत ते निर्णय घ्यायला लागले आहेत. याचा अर्थ समजून जा. पुढे जाऊन यांच्या त्या संघटनेचं काय होणार, यांच्या कमांडचं काय होणार, यांच्या नेतृत्वाचं काय होणार, लक्षात येते? यांच्या नेतृत्वाचं काय होणार, यांच्या आदेशांचं काय होणार. आता यांचे आदेश धुडकारले जात आहेत. म्हणजे यांची किंमत काय झाली आहे त्या पक्षामध्ये, त्या संघटनेमध्ये शून्य झालेली आहे. मग ते उभाटा पक्ष असो किंवा तो मनसे पक्ष असो, मग ते राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, त्यांची जी मालकी हक्क होता ना त्या संघटनेवरती, मी म्हणेन तो कायदा, मी जे आदेश देईन ते आदेश पाळायचे, मी म्हणेन ती पूर्व दिशा, हे सगळं आता त्या कार्यकर्त्यांनी, अगदी स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी, मी हा कार्यकर्ताच म्हणेन, नेता पण नाही म्हणणार, कारण उद्धव ठाकरेंसाठी तो एक कार्यकर्ता होता, एक त्यांचा गुलाम होता, एक नोकर होता, एक चाकर होता. अशा आता चाकरांनी, त्या नोकरांनी, त्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतले आणि तिथे आता भारतीय जनता पार्टीचा महापौर बसलाय, संगीता खांडेकर असा महापौर आता त्या चंद्रपूरच्या महापौरपदी विराजमान झालेले आहे. काँग्रेसने सुद्धा त्यांना म्हणाला गेट आउट, उभाटाला काही मिळणार नाही तुम्हाला, करायचं ते समर्थन करा, करायचंय तर समर्थन करा, अन्यथा तुम्हाला काही देणार नाही. आणि काही न मिळाल्यामुळे हे भाजपाच्या ताटाखालचं मांजर झालं, द्यावं आम्हाला, आम्ही तुम्हाला समर्थन करतो. मग त्या स्थानिक लेवलची, स्थानिक पातळीच्या नेत्यांचं मन राखण्यासाठी भाजपाने त्यांना हे 1.25 वर्षाचं महापौर पद देऊ केले. म्हणजे कधी 1.25 वर्षानंतर. आता 1.25 वर्षानंतर नक्की काय घडेल ते सांगता येणार नाही ना मित्रांनो. ते उभाट्यालाच महापौर मिळेल की भाजपाकडेच महापौर राहील. पण जर ते सहा जे त्या नेत्याच्या विरोधात जर गेले, आपल्या हायकमांडच्या विरोधात गेले, आपल्या पक्षप्रमुखाच्या विरोधात गेले, आपल्या मालकाच्या विरोधात गेले आणि विरोधात जाऊन त्यांनी हे जे काय कृत्य केलेलं आहे आणि त्यांच्यावरती जर कायद्याचा बडगा त्यांनी उचलला आणि त्यांना बरखास्त केलं, त्यांना त्या पक्षातून बेदखल केलं, अशी जी काय परिस्थिती निर्माण झाली, आणि इज्जत जाणार ना. ठेवलं आपल्या आदेशाच्या विरोधात जाऊन त्यांनी हे कृत्य केलं, ठेवलं तरी इज्जत जाणार, आणि नाही ठेवलं तर काय जाणार, ते सगळे भाजपात जाणार. लक्षात राहा. त्यामुळे 1.25 वर्ष हा तोंडाला पान पुसण्याचा एक प्रयोग आहे भाजपचा. कारण उठून शेवटी हे 6 जण आहेत ते भाजपातच जातील, विलीन होतील. काय गमत आहे की नाही. आणि त्यावेळेला जे काय घोषित होईल 1.25 वर्षानंतर, आणखीन एका नेत्याला भाजपाने महापौर पद दिलं, ते कोण, तर उभाट्यामधून आलेला, असंही तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि हेच ते वास्तव आहे. त्यामुळे घराणेशाही आता संपुष्टात आलेली आहे. स्थानिक लेवलचे, स्थानिक पातळीचे नेते सुद्धा आता समजायला लागले की आपण सुद्धा एकनाथ शिंदेसारखं करू शकतो. एकनाथ शिंदे जसं सामान्य व्यक्ती होता, सामान्य नेतृत्व होतं, सामान्य नेता होता, सामान्य कार्यकर्ता होता, पण तो सुद्धा आपल्या पक्षाचं नेतृत्व करू शकतो, हे एकनाथ शिंदेने दाखवून दिलेलं आहे. आणि हे एक उदाहरण आज पुऱ्या भारतामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे जे का मालक, चालक, पक्षश्रेष्ठी, हायकमांड दिसत आहेत, त्या पक्षाचे मालक, दुकानदार, यांची आता काय परिस्थिती होईल, जी परिस्थिती ह्या उद्धव ठाकरेंची झाली आहे, जी परिस्थिती या राज ठाकरेंची झालेली आहे, तीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे वास्तव आहे. हेच ते लक्षवेधी ही गोष्ट आहे. हेच वास्तव तुम्हाला कळलं असेल, वळलं असेल, उमजलं असेल, समजलं असेल तर तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय समाज.